नमस्कार सर्वांना. लाँग फॉर्म व्हिडिओ क्रिएशनच्या या आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आता पहिल्या भागामध्ये आपण भरपूर गोष्टी पाहिल्या होत्या. आता यामध्ये देखील आपण रँडमली स्क्रोल करणार आहोत. कोणताही व्हिडिओ आला समोर तर तो व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यावर आपली रिॲक्शन, आपलं मत आणि तुमचं देखील मत तुम्ही यामध्ये मांडू शकता. कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचं मत देखील सांगू शकता. आता पहा, यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे गेल्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे, ज्याची पूर्णपणे ब्लँक हिस्ट्री आहे. आता काल जो आपण सर्च केला आहे त्यानुसार थोडीशी हिस्ट्री क्रिएट झाली असेल, परंतु हे जे चॅनल आहे त्यावर काहीच असं आपण माइंडसेट क्रिएट करून किंवा काही टाकून आपल्याला व्हिडिओ आलेले नाही. तर डायरेक्टली आपण जे व्हिडिओ आपल्याला फीडमध्ये येतील डायरेक्टली ते फीडमधले व्हिडिओज उचलतो आणि डायरेक्ट त्याच्यावर आपण रिॲक्शन देतो. ओके, तर स्टार्ट करूयात आपला हा व्हिडिओ. आणि हे पूर्णपणे जे आपण व्हिडिओ क्रिएट करतो आहे ते पूर्णपणे लाँग फॉर्म कंटेंट असेल. शॉर्ट फॉर्म कंटेंट मी स्वतः देखील पाहत नाही, तर त्यामुळे मी स्वतः लाँग फॉर्म व्हिडिओज क्रिएट करू शकतो असं मला वाटतं. मला शॉर्ट फॉर्म कंटेंटवर एवढा भरोसा नाही आहे. तर ठीक आहे, स्टार्ट करूयात आपला पहिला व्हिडिओ. आत्ता मी ओपन केलं यूट्यूब. रिसंटली काय सध्या ट्रेंडिंग आहे पाहूयात. मराठी, हिंदी आणि सर्व भारतामध्ये जे काही ट्रेंडिंग आहे ते आपण पाहूयात. सायरन वाजवायला काय कारण? सायरन वाजवायला काय कारण? ही 13 वर्ष अगोदरची व्हिडिओ आहे, बातमी आहे 6 मेच्या वर्षी. बघूयात. जस्ट अ मिनिट, मी पूर्णपणे आवाज कमी केला होता. ओके, सेटबॅक करा, रिलॅक्स या. हा व्हिडिओ पूर्णपणे ऑडिओ बेस असल्यामुळे साईडला फोन ठेवा. सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही कानाने ऐका. व्हिज्युअली काही यामध्ये मी दाखवणार नाही तुम्हाला. ओके, स्टार्ट. बंद करायचंय. तर सायरन वाजल्यावर नेमकं काय कराल? युद्धाचा अलर्ट देणारा सायरन वाजणार आहे आणि त्यानंतर नेमकं काय करायचंय? ओके, युद्धाचा अलर्ट देणारा एक सायरन वाजणार आहे म्हणे. आणि त्यावेळी काय करायचं आहे? ओके, काय करायचं त्यावेळी? युद्धाचा अलर्ट देणारा हा सायरन असणार आहे. सर्वात आधी घरातले सर्व लाईट्स तुम्ही बंद करायचंय. म्हणजे सगळ्यात आधी लाईट बंद करायची आहे. ओके, लाईट सुरू राहिले तर शत्रूच्या विमानांच्या ते नजरेस पडतं, त्यामुळे लाईट बंद करा. अरे पण एवढ्या पुणे महाराष्ट्र या एवढ्या डीपमध्ये येण्यापर्यंत ते विमान हे ते दिसणार नाहीत का आपल्या मिलिटरीला? तशी आपली मिलिटरी खूप बेस्ट आहे. जगामध्ये 2 नंबरला असणारी आपली मिलिटरी, त्यांना ह्या गोष्टी खूप लवकर आटोक्यात येतील. मला नाही वाटत या गोष्टी. बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमा. ओके, सुरक्षित ठिकाणी जमा. कोणती सुरक्षित ठिकाण? तातडीने बंद करा. सायरन वाजल्यानंतर नेमकं काय करायचं ते आपण बघतोय. ओके, सायरन वाजल्यानंतर काय करायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला देखील सायरनचा आवाज आला असेल किंवा येईल तर तुम्ही देखील लाईट तुमची बंद करा आणि सुरक्षित ठिकाणी येऊन थांबा. सुरक्षित ठिकाणी यांनी यामध्ये सांगितलेलं नाही, परंतु सुरक्षित ठिकाण आपण स्वतः समजू शकतो, जसं की पोलीस स्टेशन. ओके, सुरक्षित ठिकाण जर तसं म्हणायला गेलं तर. नेक्स्ट, सुरक्षित ठिकाण आपल्या घरातलंच. ओके, डे टू गो काय 10 days टू गो. कोहली 100 days टू गो. भारत पाकिस्तान युद्ध कोणत्याही क्षणी. रशिया जपान काय देव माणूस नावाच्या फक्त बदलले काय. स्टार्ट. त्याच्यात चिरडीचा हू वाटला बांबू त्याच्या डेंजर. शिवी आहे का? ओके, स्टार्ट. हा, त्याच्यात चिरडीचा हू वाटला बांबू त्याच्या बेस्ट मूवी असणार आहे हा. म्हणजे एखाद्या मूवीच्या ट्रेलरची सुरुवात जर अशी असेल, इतका डेंजर
महाराष्ट्रातील तळागाळातली शिवी आहे ही. ओके, तिरडीचा मोडला बांबू. त्याच्या मड्यावर टाकलं लाल तिखट. मी सांगते त्याची असली काय. या गावात डॉक्टर बनून आला, देव माणूस झाला आणि बायकांची कल्पनावत सुटला. फक्त सुई बदलली आहे, देव माणूस तोच आहे. ओके, हे मला माहीत नाही काय. अपघातात जळून गेला म्हणून कशाचं काय मुर्दा परत आला गावात. ओके, मालिकेचं ट्रेलर आहे. बायकांना गांडा घालत. पण एक गोष्ट मला अजून कळली नाही. ह्यो मध्ये गायब होता तेव्हा ह्यो नांदा कुठं बनवा पेटवत फिरत होता. ओके, मालिकेचं ट्रेलर आहे. ठीक आहे, छान वाटलं. सुरुवातीलाच एवढी भारी शिवी आहे म्हणल्यावर चांगली असणार आहे मालिका. नेक्स्ट काय? ओके, ज्युनियर जी. आमच्या नॉस्टेल्जिया इफेक्ट. चला ज्युनियर जी स्टार्ट करूया. पहा. Red Bull, it gives you wings. ओके, जर तुम्हाला ज्युनियर जी माहीत नसेल तर ज्युनियर जी आमच्या लहानपणीची मालिका आहे. भरपूर लहान असताना मला असं वाटतं की 5 ते 6च्या दरम्यान ही मालिका यायची. मी भरपूर दिवस ट्राय केला की ही मालिका कोणत्या टायमाला येते, मला पाहिजेच आहे. आज पाहिजे, उद्या पाहिजे, या टाईमला कधी येणार आहे ती मालिका ही मी तो टाईम शोधूच नाही शकलो. म्हणजे त्या मालिकेचा एक पर्टिक्युलर टाईमच नव्हता की कधी ती मालिका यायची, कधी नाही, कधी जायची, ही काही समजतच नव्हतं. परंतु त्याचा जो कॉस्ट्यूम होता ना तो खूप छान होता. शक्तिमाननंतर मला असं वाटतं की 2 नंबरला जो काही फेमस सुपर हिरो भारतामध्ये असेल तर तो ज्युनियर जीच असेल. ओके, तर त्याचा हा मला असं वाटतं आहे की ज्युनियर जी की शक्ती हा निष्क्रिय हो जाएगी. मुझे भी भूख लगी है, नाश्ता कर लेना चाहिए. ओके, ठीक आहे, ते नाही बघू शकत आपण कारण हे मधूनच एक पार्ट आहे. जो मधूनच पार्ट स्टार्ट झालेला आहे तर आपल्याला ते पूर्णपणे हे होऊन जाईल, समजणारच नाही. ओके, इथं आणखी एक सिरीज मला समजली. अलिफ लैला जर तुम्ही पाहत असाल लहानपणी, जर तुम्हाला ऐका. पसंद करेंगे. ओके, तर अलिफ लैला नावाची एक मालिका होती लहानपणी. आमच्या लहानपणी म्हणायच्या ऐवजी मी असं सांगेन की लहानपणी ज्या टायमाला कलर टी व्ही स्टार्ट झाल्या होत्या त्यावेळी स्टार्टिंगच्या फेजलाच एक अलिफ लैला नावाची मालिका स्टार्ट झाली होती, जी की आम्ही म्हणजे खूप ट्राय करून सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून बघायचो. पण त्यातला एकही एपिसोड आम्ही सोडला नाही कारण ती मालिका इतकी सुंदर होती ना, इतकी छान असायची. कारण त्यामधल्या प्रत्येक गोष्ट, प्रत्येक एक नवीन प्रत्येक फेज, प्रत्येक गोष्ट ही इतकी छान असायची ना, तर ते खूप बघायला छान वाटायचं. ही एक गोष्ट कशी आहे माहिती आहे का, राणी त्याच्या राजाला गोष्ट सांगत असताना ते जे वर्णन करत असते त्या हिशोबाने ही पूर्णपणे एक कथा तयार केलेली आहे. तर ती तुम्ही बघू शकता. थोडासा जे व्हिज्युअल इफेक्ट्स जे आहेत ते जुन्या काळातले आहेत. जुन्या काळातले व्हिज्युअल इफेक्ट्स असून देखील त्यांनी ते जे मॅनेज केलेलं आहे ना ते तुम्हाला खूप आवडेल. ओके, तर हातीम हे ते जे गोष्टी आहेत, पुन्हा अलीबाबा 40 चोर, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या त्यातूनच आलेल्या आहेत, अलिफ लैलामधूनच. भरपूर दिवसानंतर मी ऐकतोय हे. ये काहिली नहीं, मेरा उसूल है, कसम है मेरी. तो जानूंगी चाहे तुम्हारी कसम तुम्हारा उसूल. ओके, म्हणजे लॉंग फॉर्म आहे हा. आपण पाहूयात नंतर ह्या गोष्टी. कारण कसं आहे माहिती आहे, आता जर हे मी पूर्ण तुम्हाला दाखवायला गेलो तर मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला हे व्हिडिओ. कारण हे व्हिडिओ आता सध्या जर सांगायला गेलं तर 139 मिलियन व्ह्यू आहेत या पर्टिक्युलर एका व्हिडिओला. ओके, तर तुम्ही ही म्हणजे किती लोकांना ही आवडत असेल, किती लोकांच्या थ्रू गेली असेल ही मालिका, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके, तर तुम्ही पाहू शकता, एकदा ट्राय द्यायला काय चाललं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूयात. आता आपल्याकडं आलेलं आहे असली मर्द माँ के कोक से पैदा होता है. ओके, काय गोल्ड माइन. ओके, अरे आपला हा रिबेल पिक्चर कोणाला माहीत नाही तो. रिबेल पिक्चर म्हणजे तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मला जर कोणाची ओळख झाली असेल, आता तसं प्रभासची ओळख माझी रिबेलपासून नाही आहे. रिबेलपासून प्रभास मला चांगला वाटायला लागला. पण त्याआधी माझी प्रभासची ओळख म्हणजे असं तोंड ओळख नाही किंवा ओळख नाही. ओळख म्हणजे एक ॲक्टर आहे जो भारी दिसतो, ठीकठाक दिसतो. छत्रपतीच्या अगोदर देखील एक त्याचा पिक्चर आला होता,
काय बारिश द ट्रेन नावाचा काहीतरी पिक्चर होता. तो असा डिशवर मी काहीतरी पाहिला होता, टाटा स्काय या काय असा चॅनल होता आणि त्यांच्याच भाषेमध्ये मी तो पिक्चर पाहिला होता. तर मला त्यातला जो ॲक्टर आहे प्रभास, मला छान वाटला, ठीक वाटला होता तो ॲक्टर. आणि त्यासोबतची मला असं वाटतं आहे ॲक्ट्रेस, मला नाव आता लक्षात नाही, परंतु ती ॲक्ट्रेस देखील सुंदर होती. तर त्यामुळे त्या दोघांचं कॉम्बिनेशन मला छान वाटलेलं. तर मला तो ॲक्टर छान वाटला. तर त्यानंतर तो रेबेल पिक्चरमध्ये मी डबल एकदा पाहिला, तर मला आणखीनच आवडायला लागला. त्यानंतर त्याने एक पूर्ण बेस्ट पिक्चर काढला, बाहुबली. ओके, त्यानंतर तो थोडासा डाऊनफॉलमध्ये गेला. पण आता सध्या जो कल्की निघालेला आहे ना त्याचा पिक्चर, तो मला ठीक वाटतो, चांगला वाटतो. आणि त्यानं चांगलं ग्रॉस ॲव्हरेज देखील मारलं होतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त सलार जो आहे तो पिक्चर बेस्ट आहे. मी 3 वेळा थिएटरमध्ये पाहिला आहे. भरपूर जणांना तो पिक्चर आवडला नाही, परंतु मला प्रभासची ॲक्शन, त्याचं चालण्याचं स्टाईल, ती सगळ्या गोष्टी खूप म्हणजे क्युरियस करतात. त्यामुळे मी पिक्चर पाहतो त्याचे. ओके, मेन मुद्द्यापासून आपण भटकलो आहे पूर्ण, मी तुम्हाला कुठं तरीच घेऊन गेलो. आता सध्या आपण मेन मुद्द्यावर येऊयात. आपला सध्या जो मुद्दा आहे तो आहे रिबेल. पहिला रिबेल, जे क्लायमॅक्सचं सीन आहे ना त्यामध्ये आहे सध्या मी. ओके, प्रभास म्हणजे पहा ना, सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे यामध्ये प्रभासचे वडील हे ते वारलेले असतात. सगळ्या गोष्टी म्हणजे तो सोडून दुसरीकडे राहायला गेलेला असतो. आणि यामध्ये पहा त्याचा लुक पूर्ण त्याच्या वडिलांसारखाच सोडून येतो. तो लगेच समजतं. वेलकम, कैसे हो भतीजे? अपने चाचा से बहुत नाराज है ना? क्या करे, इसी का नाम जिंदगी है. कोई मरता है तो कोई जीता है. हां, मुझे मारना चाहता त्या है टायमाला भारी ना? वाटायचं, अच्छा. त्या टायमाला छान जानना वाटायचं. चाहता है ना? मैंने तेरे बाप को कैसे मारा था? उसकी आंखें बंद की और मैंने गोली मार दी. ओके, ठीक आहे. हमें मारना नामुमकिन है. तो डायलॉग ये बॅच. वो माँ की कोख से पैदा होता है, बनता नहीं. ओह डेंजर. म्हणजे अरे प्रभास नाही यामध्ये ना अशी डेंजर ॲक्टिंग केली, त्याच्या अशा गळ्यावरच्या अशा नसा दिसतात माहिती आहे का डायलॉग बोलताना. असलं डेंजर ॲक्टिंग केली त्याला. बेस्ट पिक्चर आहे. आणि तो जो सीन आहे ना, तो सिगरेट ओढत येतो, त्या बस स्टॉपपर्यंत येऊन थांबतो, तो सीन पण बेस्ट आहे या पिक्चरमधला. ओव्हर रेटेड आहे, मीन्स ओव्हर ॲक्शन आहे, परंतु ठीक आहे, छान वाटतो मला. त्यानंतर आता काय की नुसतं मूवीचंच येतं आहे. न्यूज काय आहे का नाही. नेक्स्ट पिच मागं यूट्यूब. ओके. ओ इच्छाधारी सांप के अरे यार, पिक्चर कोणता सापडला आहे माहिती आहे का मला? गोल्ड माइन्सवरच आहे. बा Yeah. Plan habla. Yes. Better. Thank you very much. भरपूर दिवसानंतर मी हा पिक्चर पाहतो आहे. तुम्हाला थोडी जरी कल्पना आली या पिक्चरची ना तर मला सांगा. तुम अपने दोस्त की बर्थडे पार्टी में जा रहे हो? तुम्हें कैसे पता? मैं तो तुम्हारे दोस्त का नाम भी जानता हूँ, अतुल. आखिर तुम हो कौन? मैं एक अनजान यात्री हूँ जिसके साथ तुम आखिरी सफर कर रहे हो. अनजान. जर तुम्हाला समजलं नसेल आणखी देखील तर हा जानी दुश्मन पिक्चर आहे. आणि जानी दुश्मन हा देखील म्हणजे डेंजरसली आता त्यामधले जे व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत ना ते मला असं वाटतं की त्या टाईमच्या लग्नामधल्या ज्या कॅसेट आहेत ना त्यांमध्ये यूज होतात. तर त्या टाईपचा त्यांचे व्हिज्युअल इफेक्ट्स होते. परंतु त्या टायमाला जर पाहत असाल तुम्ही तर तुम्हाला खूप छान वाटेल ते. आता सध्या जर पाहत असाल तर ते ठीकठाक वाटेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट कंटिन्यू. मैं कुछ समझा नहीं. तुम जानना चाहते हो? अरे बापरे, ट्रान्झिशन जर भारी झालं आहे. अरे तुम्ही पहा एकदा, इच्छाधारी सांप ने वेश बदल कर अपना बदला लिया नावाचा एक व्हिडिओ आहे. गोल्ड माइन्सवर आहे. डायरेक्टली जानी दुश्मन पिक्चरच्या एकदम मिडलपासून स्टार्ट होतो आहे.
तिथून ट्रान्झिशन जी दाखवली त्याची ती बेस्ट आहे. आणि त्यानंतर बघा, आणि त्यानंतर एक त्यामधलाच एक सीन पहा तुम्ही. त्यानं जो विलन दाखवला नाही या पिक्चरमध्ये, तो त्या हिरोला किंवा साईड ॲक्टरला मारतो साईडला, आणि तो डायरेक्ट गाडीमधून बाहेर पडतो. गाडीमधून बाहेर पडणारा कोण आहे पहा एकदा. गाडीमधून पुतळा बाहेर पडतो डायरेक्टली. जर तुम्ही नीट पाहाल ना तर तुम्हाला पुतळा दिसेल डायरेक्टली तो. ओके, नेक्स्ट हे पाहायचं नाही आपल्याला आता. ओके बुवा तू आता काय नेसलं का नाही? ओके, नेक्स्ट हां. ओ बापरे, हां आता सांगा हे काय सांगा. असला डेंजर पिक्चर आहे आणि इतके डेंजर डायलॉग्स आहेत तिथं. तुम्हाला हा पिक्चर माहिती आहे फिक्स. ओके, आणि या पिक्चरमध्ये काय झालं आहे माहिती आहे का? हा पिक्चर प्रत्येक ज्या मुलाच्या घरी, 90sच्या मुलाच्या घरी टी व्ही होता ना, त्यांनी हा पिक्चर पाहिलेलाच आहे. कारण एक ना एक दिवस तरी तुम्ही केबल घेताच, आणि केबल घेतल्यावर तुमच्याकडे झी टी व्ही किंवा झी सिनेमा असतंच. तर झी सिनेमा जर तुमच्या केबल चॅनलवर असेल तर हा पिक्चर तुम्ही पाहिलेलाच आहे. तुम्हाला थोडा जरी एखाद्याचा आवाज कळला, एखाद्याचा जरी आवाज तुम्ही ऐकला तर तुम्हाला समजेल की काय चालू आहे का. ओके, कोणतरी आलेलं आहे हेलिकॉप्टरमधून, कोणतरी आलेलं आहे बाहेर इथे. आता ऐका. बॉयज रिलॅक्स. बेस्ट. म्हणजे विलनची एंट्री अशा आहे बाई. विलनची एंट्री जर या पिक्चरसारखी नसेल तर पिक्चर तो बघण्यात फायदाच नाही. ओके, डॉन नंबर 1 पिक्चरचं नाव आहे बाय द वे. आई एम फिरोज सूर्या. वेरी स्टाइलिश. ऐका, मैंने तो सोचा था कि इंडिया का डॉन शोले के गब्बर सिंह की तरह गुर्राते हुए आएगा, पर तू तो खरगोश की तरह मासूम है. मगर मैं कभी किसी से मिलने से पहले. अरे भाई, जाधवकडे बघा तुम्ही एकदा. जाधव त्याचं साईड कॅरेक्टर आहे. जो हा मेन विलन आहे ना, मेन कॅरेक्टर आहे तो आहे सूर्या, आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी असतो जाधव. ओके, म्हणजे साईड कॅरेक्टर त्याचं जाधव आहे. तर तुम्ही पूर्ण पिक्चर हा पाहू शकता. गोल्ड माइन्सवर मला असं वाटतं की हा पिक्चर फ्रीमध्ये असेल हिंदीमध्ये, तर तुम्ही पाहू शकता. खूप छान पिक्चर आहे, इतका भारी ना तर तुम्हाला छान वाटेल, भारी वाटेल. सगळ्या गोष्टी यातल्या ज्या घडत असतात त्या, जसं शिवाजी द बॉस पिक्चर आहे ना त्या टाईपमध्ये थोडा हा मला त्या लेवलचा वाटतो. ओके, कंटिन्यू. नहीं करता क्योंकि कबूतर अचानक गिद्ध बन सकता है और खरगोश शेर बन के दहाड़ भी सकता है. ओके, बाकीचं तुम्ही पहा. नेक्स्ट. ओके, लक्की द रेसर. अरे भाई, काय पिक्चर गेलेत आज, समजत नाही नेमकं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या डिप्लोमाच्या स्टार्टिंगचा पिक्चर आहे. डिप्लोमाला ज्या वेळेस मी गेलो होतो त्यावेळेस स्टार्ट झाल्यानंतर मला त्यावेळेस म्हणजे ही जी इंडस्ट्री आहे ना त्याबद्दल थोडी माहिती कळाली होती. मग त्यावेळी छोटे फोन आपल्याकडं, त्यामध्ये मी हा पिक्चर डाउनलोड करून घेतला होता. डाउनलोड मीन्स मेमरीमध्ये भरून घेतला होता. हा पिक्चर इतका ब्राईट आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे हा जास्तीत जास्त हा पिक्चर ना असं सूर्यामध्ये काढलेला आहे. असं नाही की तिथे जास्तीत जास्त इकडल्या तिकडल्या लाईट्स येत्या पडतात, परंतु हा पिक्चर ना असा मॉर्निंगची वाईब देतो. मॉर्निंगला ह्या पूर्ण पिक्चरची शूटिंग झाली असं वाटतं तुम्हाला. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर कमेंट करून सांगा असं वाटतं आहे म्हणून मला. तुम्ही एकदा हा पिक्चर पहा.
माझं सजेशन असेल तुम्हाला की लक्की द रेसर तुम्ही एकदा तरी पिक्चर पाहिलाच असेल, 100% तुम्ही पाहिला असेल, परंतु आणखी एकदा तुम्ही हा पिक्चर पहा, तुम्हाला खूप छान वाटेल. मी जसं सांगितलं त्या हिशोबाने जर तुम्ही पाहत असाल हा पिक्चर तर तुम्हाला खूप छान वाटेल. ओके, कंटिन्यू. ब्रिंग द ॲक्शन. डेंजर. बेस्ट. काय संबंध आहे, मला एक गोष्ट सांगा. हा जो ॲक्सिडेंट झाला आहे सध्या, आता लकी एकदम आला टू व्हीलर घेऊन त्याने फक्त टर्न आणला. ओके, टर्न आणल्यानंतर मागून जी गाडी येते ना त्यानं ब्रेक मारला. त्यातले दोघं जे फ्रंट सीटमध्ये बसले होते ते दोघंही बाहेर आले विंडशील्डमधून. ओके, आणि ते पण विथ सीट बेल्ट, जसे तसे सीट घेऊन बाहेर आले ते दोघं पण. इतकं डेंजर. म्हणजे हा सीन पाहतो मी, इतका भारी सीन आहे ना. आणि ते जर तुम्ही नीट पाहिलं ना, लकी फिरत आहे गाडीवर, गोल फिरत आहे, फ्रंट व्हीली करत आहे, फिरत आहे असा गोल, आणि ते सीटमध्ये फिरत आहेत. ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे ना ते असे सीटमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. एकदा उडताना सीटमध्ये आहेत, त्याच्यानंतर पडल्यानंतर खरडत सीटमध्ये येत आहेत. बेस्ट सीन. आणखी कंटिन्यू तोच सीन कंटिन्यू होतो आहे. लकीला पाहिल्यानंतर तो जो विलन आहे ना तो फरफटत तसाच वापस सीटवरच जातो आहे. बेस्ट. म्हणजे डायरेक्टरचं विजन पहा. डायरेक्टरचं विजन कसं असेल की ठीक आहे, आपल्याला हा पिक्चर हा सीन क्रिएट करायचा आहे. सीन क्रिएट करत असताना हा ॲक्सिडेंटचा सीन आहे ज्यामध्ये हिरो येतो. तो त्याची गाडी पहिल्या 4 व्हीलरमधले लोक कसे उडतात, हे होतं ते मला असं वाटतं ना ऑन द सेट हा पूर्ण सीन आहे ना तो ऑन द सेट क्रिएट झाला असेल. डेंजर आहे. तुम्ही एकदा मी जसं म्हणतो आहे ना तसं एकदा पाहून पहा. ओके, नेक्स्ट. आज पूर्ण तेलुगूच आहे सगळं. आज दुसरं काही लेटेस्ट न्यूज काय आहे का नाही. ओके, सर्च मारू. सर्च काय मारता येईल. लेटेस्ट मराठी न्यूज काय चालू आहे सध्या. लाईव्ह युद्ध सोडून काय चालू आहे सांगा. ओके, 2 बायका फजिती आहे का. यानंतर कहाणी सोशल मीडियामध्ये काल दिवसभर ट्रेंड झालेल्या एका लग्नाची. 2 जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी काल लग्न केलं. अरे भाई, 2 जुळ्या बहिणींनी एका मुलाशी काल लग्न केलं असं बातमी आहे पूर्ण TV9 मराठीवरची, तुम्ही पाहू शकता. आणि आज याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. बहिणींनी लग्न संमतीने केलं असलं तरी हिंदू विवाह कायदा काय सांगतो. ओके, आपल्यामध्ये काय आहे माहिती आहे, आपल्यामध्ये पहिल्या व्यक्तीसोबत जर डिवोर्स झालं नसेल तर आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर तुम्ही तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाहीत. तर हिंदू ॲक्टनुसार आपल्याला दुसरं लग्न डायरेक्टली करता येत नाही. तर पण यामध्ये काय झाले पहा, 2 जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न करायचं ठरवलं होतं आणि ते झालं पण, आणि दुसऱ्या दिवशी त्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकाच तरुणाशी लग्न करण्यामागचं कारण काय होतं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. ओके, स्पेशल रिपोर्ट आहे हा जो लग्नाबद्दल आहे. वा. या लग्नाचा फोटो काल दिवसभर सोशल मीडियात चांगला चर्चेत राहिला. वर एक आणि वधू 2 जुळ्या बहिणींनी आयुष्याचा साथीदार म्हणून एकाच व्यक्तीला निवडलं आणि मोठ्या थाटात त्याच्यासोबत लग्नाची लावलं. दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. पूर्ण सीन करून क्रिएट केलं आहे यांनी. ठीक आहे, गुन्हा नोंदवण्यात आला आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यामध्ये आपण जास्त डीपमध्ये जाणार नाहीत. नेक्स्ट काय आहे, मागच्या जन्मामध्ये पुनर्जन्मात खुनाचा खुलासा. ओके, पाहूयात. 1983 साली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला. संपूर्ण भारतभर पूर्वी काही महिने विजयाचा जल्लोष सुरू होता, पण त्या जल्लोषाच्या काळात त्याचा जन्म झाला. घटना तशी असामान्य. कोणाला माहित होतं की पुढच्या 5 वर्षात तो मुलगा त्याच्या पुनर्जन्माचा पुनर्वेळा करेल. ओके, पुनर्जन्माची कहाणी आहे ही.
गाजावाजा नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, आता रिसेंटलीच क्रिएट झालेलं दिसतं आहे आणि 38,400 सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यावर हा रिपोर्ट आहे, तुम्ही पाहू शकता. पुनर्जन्म झाल्यावर त्याने सांगितलं मागच्या जन्माला कोणी त्याचा खून केला आहे, हा रिपोर्ट पूर्ण त्यांनी सांगितलेला आहे. तर पाहूयात तो रिपोर्ट काय आहे. ऐकायला खूप सगळे वाटते, पण तो 2 वर्षांचा असताना त्याच्या तोंडून आई बाबा हे शब्द बाहेर पडले नव्हते. तर तो पहिलं वाक्य असं म्हणाला की मी इथला नाहीये. 2 वर्षाचा ओके, 2 वर्षाचा मुलगा डायरेक्टली म्हणतो आहे की मी इथला नाही आहे. तर ठीक आहे, हा खूप मोठा कन्सर्न होऊ शकतो. जर तुम्ही जर हे शब्द एखाद्या मुलाच्या तोंडून ऐकले 2 वर्षाच्या, तर तुम्हाला देखील असं वाटू शकेल. शकत नाही. तो असं काहीतरी बोलतो हे सगळ्यांना विचित्र वाटलं. आधी त्याच्या घरच्यांनी त्याला इग्नोर केलं, त्याला हा नाही जाऊ दे. पण पुढे 5 वर्षात तो आणखी बऱ्याच गोष्टी सांगू लागला. मी इथला नाहीये, मला माझ्या आई बाबांची काळजी वाटते. जन्मदात्या आईने त्याला विचारलं काय बोलतो, त्यावर तो मुलगा म्हणाला तुम्ही माझ्या आई बाबा नाही आहात, माझा परिवार 11ला आहे, माझं नाव सुरेश आहे आणि मागच्या जन्मात माझा खून झाला. ओके, म्हणजे त्यानं मागच्या जन्मात त्याच्यासोबत जे काही झालं आहे ते सांगितलं. आणि ही पूर्ण स्टोरी मला असं वाटतं की समजून येऊ शकते आपल्याला काय होऊ शकतं पुढे ते. ठीक आहे, नेक्स्ट. 2 वर्ष जेल कोडं सुटलं. ठीक आहे, हा पाहिलेला दिसतो आहे मी. काय म्हणते, रघुवंशी ती भेट. नेक्स्ट काय आहे, तर आज काय असं सोशल मीडियावर काय डेंजरस दिसत का नाही. काल दिवसभर हे 2 लग्न हे ते ठीक आहे. नेक्स्ट. कॅन्सर रिलर सेंटर अ न्यू बिगिनिंग. ओके, काय म्हणते हे, वॉच सुहास शेट्टी. न्यूज अबाउट मर्डर सुहास शेट्टी. ओके, नको, एवढं डेंजरमध्ये जायचं नाही आपल्याला. सईद अमनकरचं गाणं आलेलं दिसतं आहे, गुलीगत धोका. नेक्स्ट. 36 तासामध्ये युद्धाला तोंड फुटेल. ओके, अरे का 36 तासामध्ये युद्धाला तोंड फोडता. बच्चू कडू, नको. ट्रेंड्समध्ये जाऊयात आपण. यूट्यूबमध्ये ट्रेंड्सच्या सेक्शनमध्ये लालपरी आणखी देखील ट्रेंड होतं आहे. स्क्विड गेम. ओके, स्क्विड गेमचा 3रा सीझनचा ट्रेलर आलेला आहे. पाहूयात, थोडेसे ग्लिम्स पाहूयात. ओके, पहा, स्क्विड गेम मी स्टार्ट केला होता माझ्या इंजिनिअरिंगच्या टायमाला. पहिला स्क्विड गेमचा सीझन आला होता, मला ठीक वाटलं होता स्क्विड गेम. एवढा मला एक गेमिंग जे सिरीज आहेत ना त्या ठीकठाक वाटतात. तुम्हाला आवडत असतील, परंतु मी लाँग फॉर्म या ज्या सिरीज आहेत ना ज्या आउट ऑफ इंडिया क्रिएट होतात त्या फक्त नार्कोज आवडलेले आहे मला आजपर्यंत. त्यानंतर फ्रेंड्स, त्यानंतर दुसरी कोणती सिरीज मला आवडलेली नाही. परंतु तुम्ही मला सजेस्ट करू शकता, मी त्यावर देखील रिॲक्शन देईन. परंतु सध्या तरी माझा तो काही विचार नाही आहे की स्क्विड गेम 3 मी पाहू शकेन. पण सध्या ट्रेलर आलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. ओके, नेक्स्टकडे वळूयात आपण. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट. ओके 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 75 कालच पाहिलं होतं. रिश्ता क्या कहलाता है. चाल तुरु तुरु. ओके, ट्रेंडिंग ठीकठाक आहे आज, एवढी काय ट्रेंडिंग जास्त नाही आहे. म्युझिकमध्ये काय चालू आहे, म्युझिकमध्ये गेमिंग, मूवीज. ओके, हाऊसफुल 5चं सिनेमॅटिक 6, रेड 2 ऑफिशियल ट्रेलर. ओके, हे काय, हिट. इम्रान हाशमीचा कोणता तरी पिक्चर येतो आहे. अरे यार, पहिल्यांदा पाहतो आहे मी. ग्राउंड झिरो नावाचा पिक्चर येतो आहे. ऑफिशियल ट्रेलर त्याचं कधी रिलीज झालेलं आहे पहा. 1 मिनिट, मी सांगतो तुम्हाला कधी रिलीज झाला आहे हा ऑफिशियल ट्रेलर. 4 वीक्स अगो. ओके, महिनाभर आधी. ओके, SL मूवीज नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्यावर पाहू शकता हे ट्रेलर. पिछले 2 सप्ताह में 70 जवान शहीद हो चुके हैं. I want my death back here. BSF को सीमा प्रहरी कहते हैं, देश की डाल कहते हैं. जो ICC पर बटालियन BSF के नीति को मैन. ओके, म्हणजे हे पूर्णपणे मिलिटरीवर डिपेंड असणारी मूवी आहे.
तसं ग्राउंड झिरो नावानं लगेच लक्षात येतं की काय होणार आहे मूवीमध्ये, परंतु ठीक आहे. ओके. म्हणजे ठीक आहे. ट्रेलर त्यानुसार लक्षात येतं की मूवी कसा असू शकतो. ठीक होतं, ट्रेलर ठीक होतं. पण मी तर सजेस्ट नाही करणार हा पिक्चर पाहण्यासाठी. फॅन्टॅस्टिक फोरचं देखील ट्रेलर आलेलं आहे 2 वीक अगो. 2 आठवड्याआधी फॅन्टॅस्टिक फोरचं ट्रेलर आलेलं आहे. मार्वलची जी मूवीज आहेत त्यातला एकही मूवी मी आजपर्यंत सोडलेला नाही. पूर्णपणे जेवढे आजपर्यंत पिक्चर निघालेले आहेत तेवढे सगळे थिएटरमध्ये पाहिले आहेत मी. ओके. ॲटलिस्ट मला असं वाटतं आहे एज ऑफ अल्ट्रॉनच्या नंतर. ओके. जर तुम्ही देखील मार्वलचे फॅन असाल तर कमेंट करून सांगू शकता मला. परंतु मला जे रिसंट जे मार्वल आहे फेज 4 नंतर ते मार्वल जरा देखील आवडलेलं नाही. ठीक आहे. जरी थॅनॉसचा पार्टपर्यंत सगळ्या गोष्टी पूर्ण प्रॉपर ठीक चालू होत्या. मला असं वाटतं की थॅनॉसनंतर जे गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीचे मूवीज निघाले ते देखील ठीक होते. त्यानंतर पुन्हा आणखी कोणता पिक्चर निघाला होता, इटर्नल्स देखील मला ठीक वाटला. त्यामध्ये आपल्याला समजतं की थॅनॉसचा एक उद्देश काय होता. पॉप्युलेशन एखाद्या ग्रहावरची जर जास्त वाढली तर त्यामधून टेनेट नावाचा एक काय म्हणते त्याला प्राणी बाहेर निघतो. कारण त्याचे हॅबिच्युअल प्लेस असतं ते. जर वरची व्यक्ती जास्त झाली तर ते बाहेर निघतं. तर त्याची एक लाईफ स्पॅन असते. तर त्यावर डिपेंड होतं सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे मला असं वाटत होतं की थॅनॉस अर्धी पॉप्युलेशन कमी करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु थॅनॉसचं उद्देश यामध्ये जे एंड गेम किंवा इन्फिनिटी वॉरमध्ये जे सांगितलं आपल्याला ते पूर्णपणे वेगळं होतं आणि यामध्ये देखील पूर्णपणे वेगळं होतं. आता फॅन्टॅस्टिक फोर जो पिक्चर येतो आहे, फॅन्टॅस्टिक फोर जुलै 5ला येणार आहे. जुलै 25ला आपल्याला समजून जाईल की त्यामध्ये आता सध्या काय फेमस सध्या चालू आहे टोनी स्टार्कचा जो आहे. आता फॅन्टॅस्टिक फोरमध्ये जर समजा की ओके आता फॅन्टॅस्टिक फोर येतो आहे. ठीक आहे, तो पिक्चर पाहीन मी. कारण त्यानंतर मला असं वाटत नाही की ते सगळ्या गोष्टी नीट करतील. कारण आता जर डूम्सडे नंतर तरी सगळ्या गोष्टी वापस येणार आहेत. मीन्स डूम्सडे नंतर सगळ्या गोष्टी मॅनेज होणार आहेत. ओके, तर डूम्सडे नंतर काय होणार आहे माहिती आहे, रिसेट होणार आहे सगळं मार्वलचं युनिवर्स. तर त्यानंतर आपण पुढे पाहूयात काय करायचं ते. परंतु मला असं वाटत नाही की यानंतर ज्या मार्वलच्या मूवी आहेत त्यापेक्षा सुपरमॅनचं ट्रेलर पाहिले तुम्ही. सुपरमॅनचं ट्रेलर लावतो थांबा. आता हे जे ट्रेलर तुम्ही पाहताय फॅन्टॅस्टिक फोरचं ट्रेलर पहा आणि सुपरमॅन जेम्स गननं हा पिक्चर डायरेक्ट केला आहे. तर तुम्ही हा पिक्चर 100% पहा. मला तर असं वाटतं की हा पिक्चर इतका चालणार आहे की बाकीचे जेवढ्या लोकांचे जे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे ब्रेक करणार आहे. हेनरी केविल जो आहे, हेनरी केविल याआधी आपला सुपरमॅन होता. परंतु त्याला काढून DC युनिव्हर्सनं हा नवीन सुपरमॅन त्यांनी क्रिएट केलेला आहे. आणि यामध्ये बॅकग्राऊंड स्कोअर देखील असा ओरिजिनल सुपरमॅनचा आहे. जे हेनरी केविलचा जो सुपरमॅन आला होता मॅन ऑफ स्टील, तो मला असं वाटतं 2013ला आला होता. तर तो 2013चा जो मूवी होता ना त्या हिशोबाने त्याचं जे बॅकग्राऊंड स्कोअर होतं ते इतकं डेंजर होतं. तुम्ही एकदा पहा जर तुम्ही मॅन ऑफ स्टील नाही पाहिलं असेल तर सुपर हिरोच्या जॉनरामधला तो सगळ्यात डेंजर पिक्चर आहे असं मला वाटतं. कारण त्यामध्ये जी पॉवर यूज केलेली आहे विलनने आणि हिरोने देखील ती इतकी जब्बर पॉवर आहे. तर तुम्ही मला असं वाटतं की हेनरी केविलचे 100% तुम्ही फॅन होचाल. त्यामुळेच भरपूर लोक आज हा जो नवीन सुपरमॅन झालेला आहे त्याला हेट कमेंट करत आहेत. बिकॉज हेनरी केविलनं खूप छान तो सुपरमॅन गाजवला होता त्याच्या काळामध्ये. तर ठीक आहे, सुपरमॅनचा रोल भरपूर लोकांनी केला, भरपूर ॲक्टर्सनी केला. परंतु असं नाही की नेक्स्ट जो सुपरमॅन ज्याने केला
तो कमी होता किंवा असं त्याला फेमस नाही, तो फेमस नाही झाला. सुपरमॅन हे कॅरेक्टरच मेन फेमस आहे. तर त्यामुळे कोणीही जरी त्याचा जे कॉस्ट्यूम आहे ते घातलं आणि रोल जरी केला तरी तो मला असं वाटतं की तो फेमस होईल. तर कोणी असं काही हेनरी केविलने तो हे केला असं सांगू शकत नाही आपण. परंतु हेनरी केविलचा त्यामध्ये खूप मोठा वाटा होता, कारण त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स, त्याचं लुक हे खूप छान आहे. जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही पाहू शकता. ओके, नेक्स्ट. ओके, यामध्ये क्रिप्टो नावाचा कुत्रा देखील आहे. हेनरी केविलच्या मूवीमध्ये तो नव्हता, परंतु यामध्ये तो सुरुवातीलाच दाखवलेला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीच्या पार्टमध्येच तो दाखवलेला आहे. आणि आत्ता एक नवीन ट्रेलर आलेला आहे. त्याचं जे स्टार्ट जे होतं ना, मीन्स पहा एक मिनिट तुम्हाला संगीत दाखवतो. तर ते जे आहे ना ते इतके बेस्ट आहे. त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की तो पिक्चर किती छान असू शकतो. म्हणजे बॅकग्राऊंड स्कोरनुसार ना आपण पिक्चरची कॅपॅसिटी समजू शकतो की तो कसा असू शकतो. ओके, आता ऐका. आता ऐका. हां, ठीक आहे. म्हणजे मला या टाईपचे संगीत आवडतात. म्हणजे जर तुम्ही पॉवर जर दाखवायची असेल ना तर मला असं वाटतं की या टाईपचे संगीत ठीक छान आहेत, छान असतात. परंतु यामध्ये सुपरमॅनची पॉवर दाखवलेली नाही, क्रिप्टोची पॉवर दाखवलेली आहे. ओके, तर हे मेनली दोघांचं देखील असू शकतं कॉम्बिनेशन संगीत. आता यामध्ये गेल्यानंतर त्यांची जी लॅब आहे त्यामध्ये गेल्यानंतर आता पहा, हा जो एक सीन आहे ना, जो किरण त्याच्या अंगावर टाकतो आणि त्याला दुरुस्त करतो, तो सीन देखील खूप बेस्ट आहे. पहा, म्हणजे हे जे संगीत आहे ना ते पूर्णपणे विंटेज एराचं आहे. असं नाही की डायरेक्टली त्यांनी हेनरी केविलचा जर तुम्ही पिक्चर याआधी पाहिला असेल सुपरमॅन, तर त्यामध्ये असं बेस खूप आहे त्यात आणि लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट त्यांनी यूज केलेले आहेत. यामध्ये कसं आहे, पूर्णपणे पियानो पुन्हा या गोष्टींचा यूज केलेला आहे, जे विंटेज गोष्टी आहेत त्यांचा यूज केलेला आहे. पूर्णपणे तुम्ही नीट जर ऐकलं तर तुम्हाला खूप छान वाटेल. हे ऐका. यापेक्षा जास्त मी ऐकू शकत नाही कारण कॉपीराइट स्ट्राईक येईल डायरेक्टली. ओके, नेक्स्ट काय. ओके, आणि तुम्हाला हेनरी केविलचं देखील मी तुम्हाला हे ऐकवतो की त्याचं कसं होतं. हे जे आता तुम्ही ऐकलं ना ते नॉर्मल, म्हणजे आता सध्या जो सुपरमॅन येणार आहे त्याचं संगीत आहे. आणि हेनरी केविल सुपरमॅन, केविल. आता पहा, त्याला ज्यावेळी पॉवर भेटते त्याला समजतं की त्याची कॅपॅसिटी काय आहे. तर त्यानंतर तो काय करतो. आता पहा, सुपरमॅनला पहिल्यापासून माहीत नसतं की त्याची कॅपॅसिटी काय, आणि त्याला म्हणजे आपल्याला देखील माहीत नाही की सुपरमॅनची कॅपॅसिटी काय. तर ज्यावेळी त्याला कोणी जरी सांगतं, त्याचे वडील सांगतात या पिक्चरमध्ये, पूर्ण मॅन ऑफ स्टीलमध्ये, की तू काहीही करू शकतोस, फक्त तू ठरवलं पाहिजे. सेम लागू होतं माणसांना देखील. आता पहा, आता यामध्ये तुम्ही संगीतामध्ये डिफरन्स लगेच ओळखू शकता. आता पहा, कारण यामध्ये याची पॉवर जी दाखवलेली आहे ना, या पॉवरचं मला असं वाटतं की यासारखी पॉवर दुसऱ्या कोणत्या सुपरमॅनमध्ये आजपर्यंत दाखवलेली नाही. दाखवलेली आहे, ओके, दाखवलेली आहे. याआधी देखील टाईम रिव्हर्स केला होता एका सुपरमॅनने, त्याचं नाव मला सध्या आठवत नाही, परंतु त्याने टाईम रिव्हर्स केला होता. ओके, लुईस लेन वारल्यानंतर त्याने टाईम रिव्हर्स केला होता. ओके, ऐका. आणि हे जे संगीत आहे ना हे कंटिन्यूअस चालत राहतं. म्हणजे तुम्ही जरी सिरियस संगीत असेल, सिरियस
मुद्दा असेल किंवा रोमॅन्टिक एखादी गोष्ट असेल किंवा आईसोबत बोलणं असेल त्याच्या सुपरमॅनच्या, तरी देखील हेच संगीत ऐकायला येतं तुम्हाला. फक्त त्याची टोन त्यांनी चेंज केलेली आहे. यामध्ये कसं आहे, यामध्ये बेस किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी चेंज करून इन्स्ट्रुमेंटल म्हणजे बेस्ट असं काय म्हणते त्याला, पॉवरफुल गाणं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, संगीत तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्यावेळेस आईसोबत असतो त्यावेळेस फक्त पियानोच्या बटनांनी हे संगीत क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं छान आहे. तुम्ही हा पिक्चर खरंच मी सांगतो तर ऐका. हा पिक्चर ऐका म्हणतो मी, ऐका. त्याचं कारण काय, हा पिक्चर पाहण्यासारखा तर खूप आहे. हा व्हिज्युअल इफेक्टनी पूर्णपणे भरलेला पिक्चर आहे, परंतु तुम्ही तुमचे कान देखील उघडे ठेवा. कारण हे संगीत जे आहे ना, या पिक्चरमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे ना, त्यांनी खूप मनापासून हे संगीत दिलं आहे असं मला वाटतं. तर तुम्ही हा पिक्चर ऐका देखील. तुम्ही पहा तर म्हणेनच मी, परंतु ऐका देखील. ओके, नेक्स्ट. त्यानंतर DCचे मला कोणते पिक्चर आवडले नाहीत, कारण ठीक होते. छावाचं गाणं ऐकून भरपूर दिवस झाले. तुफान नावाचं गाणं आहे बघा, ते मला खूप आवडतं. नेक्स्ट. ओके, वंडर वुमन 1984. ठीक आहे, हा पण पिक्चर ठीक होता, एवढा काही जास्त चांगला नव्हता. नेक्स्ट काय, ॲक्वामॅन. ओके, आपण पूर्णपणे इंग्लिशमध्ये शिफ्ट झाल्यासारखं वाटतं मला, तिकडं नाही जाणार आपण. मराठीमध्ये काय चालू आहे सध्या. ओके, लेटेस्ट मराठी ट्रेलर पाहूयात आपण. लेटेस्ट ओके, काय म्हणताय, हिज स्टोरी ऑफ इतिहास. ओके, ऑफिशियल ट्रेलर अर्जुन. आत्ता थांबायचं नाही, पुन्हा किरकाटा किर. ओके, आपण एक ट्रेलर लावून बघूयात, ठीक आहे. हिज स्टोरी ऑफ इतिहास, आय थिंक त्या पिक्चरचं नाव आहे हिज स्टोरी ऑफ इतिहास. इतिहास इज नॉट इक्वल टू हिस्ट्री. ओके, इतिहास इज नॉट इक्वल्स टू हिस्ट्री म्हणते. जाती इज नॉट इक्वल्स टू कास्ट, धर्म इज नॉट इक्वल्स टू रिलिजन. ओके, असं डायरेक्टली त्या फळ्यावर लिहिलेलं आहे. जसं पिक्चरचं ट्रेलर स्टार्ट होतं आहे तसंच तुम्हाला फळ्यावर ते दिसेल. नेक्स्ट काय, हिस्ट्री वो जादूगर है जिसके जादू से इतिहास ऐसे ही खो गया जैसे कि हम तो खोए हुए लोग. हिंदी फीचर फिल्म. ओके, हाँ हिंदी है. और जो चीज कभी हुई नहीं उन कहानियों का हम पे थोप देना, ये भी हिस्ट्री के ही जादू का कमाल है. ओके, म्हणजे असं नाही का की भरपूर ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला मुघलांचा इतिहास शिकवला जातो, आपल्याला महाराजांचा इतिहास शिकवला नाही जात जास्त, कारण आपण महाराजांना लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजांना लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या शत्रूंची गरज आहे असं मला वाटत नाही. तर या टाईपमध्ये ज्या गोष्टी आहेत या त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे यामध्ये. ओके, यामध्ये पूर्णपणे हा नॉस्टॅल्जिक फील देण्याचा प्रयत्न केला आहे की एक व्यक्ती न्यूज बघत आहे, त्यामध्ये एक पर्टिक्युलर टॉपिकला धरून सगळ्या ठिकाणी न्यूज त्यात चालू आहेत. ओके, हम ब्राह्मण लोग क्या भारत के बाहर से आए थे? क्या बात कर रहे हो? किताब में लिखा है. अरे देखो आपको ओके. सही है. Name the rulers of Mughal dynasty. ओके, म्हणजे यांनी काय सांगितलं आहे की जे इतिहास आपल्या पुस्तकामध्ये आपण वाचतो तो इतिहास पूर्णपणे खरा असेल असं नाही, आणि हे खरं देखील आहे. ओके, माझा आता पहा, मी जर एखादं पुस्तक लिहायला बसलो आणि सध्याच्या कंडिशननुसार मी जर एखाद्या समजा की मला एखाद्या एरियाबद्दल लिहायचं आहे सध्या,
तर मी एखाद्या एरियाबद्दल लिहिण्याच्या टायमाला आता फ्युचरमध्ये भरपूर लोक त्या एरियाबद्दल वाचणार आहेत इन द सेन्स की त्या एरियाबद्दल ते फोटोज पाहणार आहेत किंवा व्हिडिओज पाहणार आहेत त्या एरियाबद्दलचे, आणि त्या एरियाबद्दलची जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे जे लिहिलेलं आहे कागदोपत्री जे लिहिलेलं आहे ते वाचणार आहेत आणि त्यावरून त्यांचा अंदाज किंवा निष्कर्ष ते बांधणार आहेत. तर मीच जर जो इतिहासकार आहे मला फक्त ह्या गोष्टी लिहिता येतात. समजा अगोदर जर या गोष्टी होत होत्या तर समजा की 100 लोकांपैकी क्वचित 2-3 वाचता लिहिता येत होतं. बाकी सर्व लोक काम करून किंवा शेत करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु हे जे 1 आणि 2% लोक होते त्यांच्या हातात होतं सर्व इतिहास लिहिण्याच्या गोष्टी. ओके, हे जे बाकीचे जे लोक आहेत जसं की 98% जे लोक आहेत त्यांच्या हातात एकही गोष्ट नव्हती. ते स्वतः वाचूसुद्धा शकत नव्हते की काय लिहिलेलं आहे, आणि स्वतः तर लिहू शकतच नव्हते कारण वाचता येत नाही म्हणजे लिहिता देखील येत नसणार आहे. आणि कुणाला चुकीचं ठरवणं कुणाला बरोबर ठरवणं हे खूप डिफिकल्ट राहिलं असेल त्या टायमाला. त्यामुळं भरपूर गोष्टी आपण स्वतः देखील चेंज करू शकतो जर आपल्या हातात पॉवर जर आली तर तोच मला असं वाटतं हा इनिशिएटिव्ह असेल हिस्ट्री ऑफ इतिहास नावाच्या पिक्चरमधला, की इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या 100% तंतोतंत खऱ्या असतील असंच नाही, तर त्यामध्ये थोडासा बदल देखील असू शकतो. जसं की समजा माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी एखादी गोष्ट केलेली असेल परंतु मी एका टायमानंतर वेगळी व्यक्ती होऊन उभा राहिलो, परंतु माझा पास्ट वेगळा आहे आणि फ्युचर माझं ज्या टाईमनंतर मी चेंज झालो ते पूर्णपणे वेगळं आहे. परंतु भरपूर लोक काय करतात माहिती आहे का, ते जे पास्ट होतं त्याचं ते पूर्णपणे वगळून टाकतात. फ्युचरमध्ये ज्या चांगल्या गोष्टी केल्यात तेवढ्यालाच धरून पुढं ढकलतात. ओके, ह्या गोष्टी देखील हिस्ट्रीमध्ये पूर्णपणे फरक पाडू शकतात असं मत क्वचित तरी माझं आहे. तुमचं वेगळं मत देखील असू शकतं. ओके, नेक्स्ट काय आहे, बाकी पिक्चरचं ट्रेलर, अर्जुनचं ट्रेलर आलेलं आहे ऑफिशियल. ओके, अर्जुन मला असं वाटायला आहे की कबीर काय तो सिंगम पिक्चर आहे ना त्या पिक्चरसारखंच वाटायला आहे अर्जुन देखील. जस्ट मिनिट, ॲडव्हर्टाईज चालू आहे. आता पहा, अर्जुन मला असं वाटतं की 1-2 अर्जुन पिक्चर आलेले आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये याआधी देखील, परंतु हा त्याचा सिक्वल आहे काय आहे मला माहीत नाही. विक्रांत शंकर. मला तुमच्यासोबत घ्यायची. तुम्ही डेअरिंग करताय म्हणजे पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तुमच्याकडे साईड असते. गावातल्या एखाद्या माणसाची चप्पल चोरतो, ज्या घरात चोरी करायची त्याच्या बाहेर कुठं नेऊन टाकतो. ओके, सेम आहे. इन्व्हेस्टिगेशन पोलीस इन्व्हेस्टिगेशनचाच पिक्चर आहे तो. चोरी व्हायला नाही पाहिजे. आपल्या आयजी डीआयजी फार वरपर्यंत पोहोच. परिसर वाढत चाललाय. यापुढे या गावात एकही चोरी नाही झाली पाहिजे. काय आहे, आणखी एक चोरी झाली. ओके, चोरीवरचा पिक्चर आहे आणि त्या चोरीबद्दल हिरो काय करतो याबद्दल हा पिक्चर आहे. तुम्ही पाहू शकता. PSI अर्जुन नावाचा पिक्चर आहे. तर त्याचं ट्रेलर तर ठीकठाक वाटलं आहे मला, परंतु ठीकठाक मीन्स छान आहे. म्हणजे मराठी पिक्चर अंडररेटेडच असतात. अंडररेटेड म्हणजे भरपूर पिक्चर असे येऊन गेले. मला असं वाटतं की एकच तो त्याचं नाव देखील मला टाईमपास. ओके, पहिला जो टाईमपास पिक्चर आहे ना तो अंडररेटेड आणि खूप छान देखील चालला. माऊली देखील छान चालला, त्यानंतर लय भारी छान चालला आणि त्या पिक्चरमध्ये क्वालिटी होती देखील. तर मराठी पिक्चर चालतात, क्वालिटी असली पाहिजे आणि असं मार्केट करता आलं पाहिजे पिक्चरला आणि पिक्चरचं नाव देखील चांगलं पाहिजे. तर त्यानंतरच मराठी पिक्चर चालू शकतात असं मला वाटतं. नेक्स्ट ट्रेंडिंग व्हिडिओ कोणता आहे पाहूयात. आत्ता थांबायचं नाही. ओके, नेक्स्ट सूर्यमंदिराचा चित्रपट फ्लॉप. कोणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. ओके, पूर्वग्रह दूषित कसं त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही घेतच नाही, हा माकरतोंडी आहे, हा काळा आहे, हा काय बोलतो, हा बोबडा बोलतो. अरे त्याची कष्टता बघा. त्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एकदा असं काय म्हणतात पूर्ण अशी आजूबाजूनी त्याला घेराव घालताय असं. ओके, तो सूरजचा पिक्चर आलेला आहे ना त्याबद्दल त्यांचे डायरेक्टर म्हणत आहेत काहीतरी, पण हा थंबनेल पूर्ण क्लिकबेट टाईपमध्ये थंबनेल दाखवलं मला, त्यामुळे हा व्हिडिओ नाही पाहणार मी. नेक्स्ट व्हिडिओ कोणता आहे आपला,
नेक्स्ट व्हिडिओ 26 नोव्हेंबर. ओके, ऑफिशियल ट्रेलर. बंजारा, ऑफिशियल ट्रेलर बंजारा नावाचा पिक्चर आहे. पण बंजारा नाव ठेवण्याची काय गरज पडली मराठी पिक्चरला? ठीक आहे. तर मला असं वाटतं की आजचा कंटेंट आणि सगळ्या गोष्टी आजच्या पूर्ण झालेल्या आहेत. मला एक्स्ट्रा कंटेंट यामध्ये भेटत नाही आहे, त्यामुळे हा एपिसोड आपण इथेच थांबूयात. आपण उद्या देखील याच टायमाला भेटणार आहोत. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकल्याबद्दल, कारण व्हिज्युअल तर काहीच नाहीत, इथपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूयात पुढच्या भागामध्ये.